म्हणजे नमस्कार. खिल्लार शेतकरी शान परिवारमध्ये जी फॅमिली आलेली आहे, तर त्या फॅमिलींचा उद्देश हा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ऐकलाय. मात्र त्या फॅमिलीमधून किंवा घरातून किंवा जो आपण सपोर्ट सिस्टीम म्हणतो, तर आज त्यांनी सुद्धा कष्ट घेतले, वेळ दिलाय आणि एक धाडस दाखवली. तर त्यांना काय समजलंय किंवा ते कशासाठी इथपर्यंत झालात? म्हणजे एक महत्वाचे प्रश्न असे असणार आहेत की प्रत्येकाला एक आत्मविश्वास वाढवणारे प्रश्न असणार आहेत. नमस्ते, आपला परिचय द्या. माझं नाव पूनम सूर्यवंशी. माझं सासर शेवरी दहिवडी आणि माझं माहेर कडेगाव मध्ये खेरडेवांगी आहे. माझं शिक्षण M.Com IT झालेलं आहे. सध्या मी आता जॉबला नाहीये. मी प्रयत्न पण केलता जॉबचा, पण नाहीये मला काय, म्हणजे माझ्या मनासारखा नाही काय जॉब भेटलेला काय, म्हणून मी आता घरीच सध्या म्हणजे स्पर्धा परीक्षेचा वगैरे अभ्यास करत्या आणि त्यातूनच प्रयत्न पण करत्या, म्हणजे एखादी पोस्ट वगैरे निघल म्हणून त्या ह्यांनी मी अभ्यास वगैरे करत्या. आणि मला म्हणजे असं देशी गाय बघितलं असं एकदम प्रसन्न वाटतं, म्हणून मी ह्यांच्या पाठीमागे लागले की मला पण घेऊन चला म्हणून बघायला. म्हणून मला असं बघितल्यावर एकदम असं प्रसन्न वाटतं, आनंद होतो की असं देशी गायींना असं बघितल्या, त्यांच्या पिल्लांना वगैरे असं बघितल्यावर ना, म्हणून मग ह्यांच्या पाठीमागे लागले की मला पण घेऊन चला म्हणून इकडे, म्हणून मी ह्यांच्या सोबत आले इकडे. त्यांच्या आयुष्यात आल्यानंतरच ही आवड निर्माण झाली का अगोदर होती? आधी माझ्या मम्मीच्या तिकडे होती गाय वगैरे, पण एवढं म्हणजे एवढं काय वाटलंच नाही त्याच्याबद्दल की असं ते महत्व वगैरे असेल म्हणून गायीचं वगैरे. असं आमच्याकडे भरपूर जनावरे होती मम्मीच्या तिकडे, म्हैशी गायी वगैरे. आम्ही असं फक्त सांभाळायचो, म्हणजे काही एवढं महत्वच नव्हतं, म्हणजे एवढं काय त्याच्यातलं माहीतच नव्हतं की काय आहे त्याच्यात महत्व काय आहे वगैरे. नंतर ना मग इकडे आल्यानंतर ना मग नंतर ह्यांनी सांगितल्यानंतर ना मग समजलं मला की काय आहे त्याच्यातून महत्व वगैरे. बर, मग तुम्ही ऐकलं त्यांचं सांगितलेल्या गोष्टी? हा, आणि एक बर. मला असं प्रसन्न पण वाटलं ते बघितल्यानंतर ना. हा, म्हणून मग ह्यांना म्हणलं की चांगलं आहे म्हणून गाय, देशी गाय एकतर म्हणजे चांगलं आहे, एकतर त्याचं दूध पण चांगलं असतं आणि तूप पण त्याचं चांगलं असतं म्हणून, आणि त्याचं शेण वगैरे झाडांना वगैरे ते पण चांगलं असतं. मग ह्यांनी होय म्हणलं, मग मला ते पण पटलं. मग ह्यांचं ते बोलणं वगैरे ऐकल्यानंतर मग त्यांनी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या, तर त्या गोष्टी कधी तुम्हाला तुमच्या आयुष्यात लग्नाच्या आधी सांगितल्या नव्हत्या. लग्नाच्या आधी म्हणजे एवढं कळलं म्हणजे होत्या, आपण एवढं कोण काय सांगते म्हणजे त्याच्यातून काय वगैरे. मम्मी पप्पा तर कशाला एवढं, म्हणजे त्यांना तर काय एवढं माहित आहे ह्याच्यातून काय आहे काय नाही ते. असं म्हणजे तुम्ही नशीबवान आहात की तुमच्या आयुष्यात जे सौभाग्य भेटले, तर त्या सौभाग्यानं आयुष्यात ज्या गोष्टी खरंच लागणार आहेत त्या गोष्टीची कल्पना दिली तुम्हाला. हो, म्हणजे ह्यांनी आधी त्या गायी आणल्या, मी आधी बोलले की कशाला आणताय, म्हणजे घरचे पण ओरडायला लागले की तू काय बी करतोय, कशाला तू घेतोयस, काय त्याच्यातून आपल्याला फायदा वगैरे, असं तसं बोलायला लागले. आणि आमच्या घरी असे आंब्याचे वगैरे झाड आहेत, मग ह्यांनी म्हणे की काय नाही फायदा भेटला तर त्याचे गोमूत्र आणि ते शेण वगैरे ते आपण झाडांना वगैरे पण घालूया, त्याच्यातून पण फायदा वगैरे भेटतो, झाडांना इफेक्ट वगैरे होतो. मग घरचे पण बोलायला लागले की कशाला घेतोय काय वगैरे. मग माझं पण मत असं निगेटिव्ह व्हायला लागले की ह्यांनी बाबा घेतलंय हे निगेटिव्ह, म्हणजे कशाला घेतलंय गाय हे, आधी असं वाटायला लागलं. नंतर ना मग ती गाय एवढी छान होती की त्याला म्हणजे मी स्वतः घेऊन असे इकडे तिकडे म्हणजे चारायला खायला वगैरे माझे मी स्वतः घेऊन इकडे तिकडे जायची. आणि ती पाठीमाग अशी याची, एवढं म्हणजे एवढी छान ती गाय होती की असं प्रेम लावलेलं, ती अशी जवळ गेलं की लगेच यायची अशी जवळ चाटायची वगैरे. मग ते असं की नंतर तिला खूप प्रयत्न केला आम्ही, पण काय ते गाभण नाही राहिली. मग नंतर ना मग घरचे म्हणले की आपण इथं सोडू तिथं सोडू, पण ह्यांनी म्हणले की इथं तिथं कुठंच सोडायची नाही. मग आम्ही भरपूर चौकशी केली की असं कुठं गोशाळा वगैरे आहे म्हणजे असं घेतेत वगैरे. मग नंतर ना असं सर्च करून वगैरे मग आम्हाला तिकडे समजलं की तिथं अशी घेतेत म्हणून. मग त्यांनी तिथं कॉन्टॅक्ट वगैरे केलं आणि मग नंतर ती गाय तिकडे सोडली. मग ती सोडल्यानंतर मग मी म्हणलं आता की तसं काही आपण आता घेऊच नका म्हणून गाय वगैरे. मग नंतर ना एक दुसरी त्यांना असं समजलं की अशी अशी गाय आहे ते. नंतर ना मग तरी त्यांनी ते म्हणलं जाऊ द्या कशी असेल म्हणजे बघूया आधी कशी दुसऱ्यांदा घेतलेली गाय. मग ते बी गाय घेतली वगैरे,
पैसा वगैरे ती घेतली. पण ती गाय माराय वगैरे लागली, म्हणून मग घरचे म्हणले की मारायला लागल्या काय, मग आम्ही कसं तिला खायला वगैरे घालायचं, पाणी वगैरे कसं द्यायचं वगैरे तिला. मग ह्यांनी मग ते मित्र म्हणला की मी गाय वगैरे नेत होती, मग गाय ती मित्राला देऊन टाकली त्यांनी. मग नंतर ना मग मी म्हणलं की आता शांतच राहावं, आता घेऊच नका गाय म्हणून. पण नंतर ना मग ही तिसरी गाय घेतली, मग ती गाभणच वगैरे घेतली. पण ती गाय अशी घेतली म्हणजे असं आणली घरी, तर असं प्रसन्नच वाटायला लागले एकदम. तिच्याकडे असं बघितल्यावर ना असं मन भरायलाच लागलं. मग नंतर तिथून पुढे मग मला अशी आवड निर्माण होत गेली त्याच्यात गायमध्ये. मग नंतर तिचं पिल्लू वगैरे एवढं असं छान झालं, म्हणजे ती ऍक्टिव्ह एवढं दिसायला लागलं की असं त्याच्याकडे बघितल्यावर त्याच्याकडेच असं बघत राहावं वाटायला लागलं. मग एवढं म्हणजे त्याच्यात लय म्हणजे असं इंटरेस्ट यायला लागला मला गायमध्ये. हा आलेला अनुभव किंवा एवढा तुम्हाला समजायला किती वर्ष गेली? तसे गेले की म्हणजे 1-2 वर्ष गेले तसे. आधी नकोच म्हणत होते, पण नंतर ना मग ही तिसरी गाय जशी आली ना, तसं म्हणजे माझं मलाच म्हणजे हे समजाय म्हणजे महत्व कळायला लागलं त्याच्यातून काय वगैरे असं तसं समजायला लागलं गायतून. ह्या गोष्टी ज्या अनुभवल्या तुम्ही, हा बरोबर आहे, हा. किंवा ज्या घटना घडत गेल्या, बरोबर, म्हणजे हे नको ते नको, हे पाहिजे ते पाहिजे, किंवा तुम्हाला 2 गायी म्हणजे पाळायला भेटल्या, हो. नंतरची गायी विकत मिळाली, हो. ह्यातून एक काय निष्कर्ष निघाला? काय काय करायला पाहिजे होतं, किंवा काय केल्यानंतर होय बाबा आपली पुढची पायरी पुढे जाऊ शकते? म्हणजे एखादी धाडस म्हणा किंवा संगोपन म्हणा, किंवा आपल्याकडनं जगाचा संदेश, जगाला जो संदेश द्यायचा आहे तर तो योग्य संदेश देता आला असता. म्हणजे शिकाय काय भेटले त्यातनं निष्कर्ष? शिकाय म्हणजे पहिल्यांदा असं निगेटिव्हच वाटलं की 2 गायीमधून. पण नंतर तिसऱ्यांदा ह्यांनी म्हणे की घेऊया काय नाही होत, असं म्हणजे असं एक इंटरेस्ट वाढत गेला की जाऊ दे आता तिसरी तर बघूया आपण काय होईल ती होईल. म्हणून मग आम्ही तिसरी गाय घेतली. पण ती घेतली पण असं प्रसन्न एकदम, कायच म्हणजे असं हे वाटलंच नाही त्याच्यात काय आम्हाला. पण ती गाय पण एकदम छान आहे, काय आहे म्हणजे तिच्याकडे बघितलं ना असं मन भरूनच जातं ते गायतून. हा म्हणजे आधी आम्हाला वाटलं की म्हणजे घरच्यांनी पण बोलवलं नको म्हणून, लय निगेटिव्ह त्याच्यातून शिकाय म्हणजे लय निगेटिव्ह थिंकिंग आम्हाला भेटली, लय निगेटिव्ह. पण नंतर ना म्हणजे असं आम्हाला तिसरी गाय घेतल्यापासून असं पॉझिटिव्ह जरा म्हणजे घरची पण आता आमची म्हणजे पॉझिटिव्ह बोलायला लागलेत आता घरची पण. आता त्यांना पण आता महत्व कळायला लागले की गाय गायतून हाय काय आहे, म्हणजे त्यांना पण त्याच्यातून निवड म्हणजे आवड निर्माण व्हायला लागली काय वगैरे. आता ते म्हणजे वाटायला लागले की म्हणजे त्यांना पण असं प्रसन्न वाटायला लागले हे, म्हणजे त्यांच्यातून पण पॉझिटिव्ह थिंकिंग यायला लागली, हे प्रसन्न म्हणजे हे वाटायला लागले त्यांच्यातून पण आम्हाला. बर, म्हणजे ते पण पॉझिटिव्ह झाले. हा झाले. खिलार गाय संदर्भात अगोदर निगेटिव्ह होते, हा पण ते पॉझिटिव्ह होण्यासाठी तुम्हाला कुठेतरी कष्ट करावं लागलं, संयम ठेवावा लागला, दम काढावा लागला. त्यानंतर तुम्ही योग्य ठिकाणी असं फील झालं का, किंवा आपण योग्य गोष्टीत आहे, योग्य क्षेत्रात आहे, योग्य आवडीमध्ये आहे, हे वाटलं का तुम्हाला? हा आता म्हणजे वाटायच लागलं तेव्हापासून. आता सध्या आम्ही योग्य क्षेत्रात आहे असं आम्हाला सध्या वाटतंयच, आणि वाटेल पण इथून पुढे आम्हाला. मग हे मनातल्या गोष्टी आलेला अनुभव हे कुठेतरी व्यक्त व्हावं असं कधी वाटलं होतं? असं म्हणजे कधी वाटलं नाही, पण असं आम्ही दोघं एकमेकाला बोलायचो बाबा असं जाऊ दे, असं ह्याच्या पुढे आपण होईल व्यवस्थित असं तसं आम्हाला वाटलं. जाऊ दे घरच्यांना पण म्हणजे माझ्या सासूबाईंना बीपी वगैरे आहे, ह्यांनी भरपूर वेळ सांगायचे की आई तू जा असं म्हणजे हात फिरव वगैरे हे ते. मग जेव्हापासून त्या बी हात वगैरे फिरवायला लागल्या, त्यांना बी असं एकदम छान वाटायला लागलं, प्रसन्न वाटायला लागलं त्यांना बी. पण त्यांना बी असे एकदम त्याच्यात हुरूप वाटायला लागली की नाही बाबा काहीतरी हाय ह्याच्यातून त्यांना बी. मग तेव्हा असं आम्हाला वाटलं की बाबा हा ह्यांना छान वाटतंय ना, म्हणजे आम्हाला तेव्हा असं वाटलं की घरच्यांना छान वाटायला लागलं. तेव्हा आम्हाला असं वाटलं की प्रसन्न झालं, म्हणजे एकदम काय केलं ते आपण व्यवस्थित केलंय असं वाटायला लागलं नंतर ना. मग आलेला अनुभव कुठेतरी आपल्याला चॅनल मध्ये बोलाय भेटावा असं कधी वाटलं होतं? कधीच असं स्वप्नात पण मी विचार केला नव्हता की असं आपण चॅनल पुढे म्हणजे असं कॅमेरा पुढे बोलल वगैरे, असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं मला. म्हणजे ह्यांनी बोलले की असं म्हणजे मी नव्हतं चॅनल वगैरे तुमचा काय बघितला, व्हिडिओ वगैरे काही युट्यूबला बघितलं नव्हतं. पण ह्यांनी मला बोलले की असं हाय म्हणून व्हिडिओ वगैरे हे ते, आणि आम्ही जाणार आहे. ह्यांनीच येणार होते, पण कशी नशिबानं म्हणजे मला यायचं होतं, ती देवानं पण म्हणजे हे केलं
आले मी इथं बघायला. पण मी खरं येणारच नव्हते, म्हणजे माझं काही नव्हतंच म्हणजे विचार ह्यांच्या मनात की, कारण काही ह्यांनी मित्रच येणार होते इकडं. पण त्यांचं पण काय अडचणी आल्या असल्या कारणानं मला योगायोग आलं की इकडे यायसाठी आणि मी कॅमेरा पुढे बोलण्यासाठी. बर, योगायोग. हम्म. बर, घरातून काही ठरलं नव्हतं, डोक्यात घरात नव्हतं काहीच की नाही. बाबा मी आपल्याला मला- जाऊन कुठेतरी व्यक्त हा, व्हायचंय? काल बोलले की ते ह्यांचे मित्र ते म्हणले की असं असं त्यांच्या घरात काय अडचण वगैरे आहे त्याच्यामुळं की ते नाही म्हणतात. आणि ह्यांचे आठवडं झालं की चाललेलं ह्यांचं म्हणजे जायचं म्हणून काम पण, चालू आहे पलीकडे. जायचं म्हणलं. ह्यांना म्हणलं जावा पण लवकर जावा असं मी म्हणलं. शांत बसा. मला काही ह्यांनी आणणार होतं हे काय मला माहितीच तिकडच नव्हतं तिकडच. डोक्यात. पण नंतर ना ह्यांनी काल म्हणले की असं हाय, मग आपणच दोघं जाऊया. तर मग मी म्हणलं चला मग चालतंय मग दोघं. तर मग म्हणलं मला पण म्हणजे गाय वगैरे बघायला भेटतील वगैरे, असं म्हणजे प्रसन्न वाटेल मला पण तिकडचं सगळं बघायला भेटते. त्याच्यामुळे मग ह्यांनी काल म्हणले की मग मी आपली रात्री सगळी म्हणजे तयारी केली आणि सकाळी तर आम्ही पहाटे तर निघालो तिथून. बर. मग तिथून निघताना का बाबा आपल्याला एवढा वेळ घालवायचा आहे, एवढा खर्च करायचा आहे, एवढा अंतर जायचं आहे, हे काही नियोजन केलं का? नाही, नव्हतंच काही नियोजन, काहीच नव्हतं केलेलं आम्ही. बर. मग तुम्हाला वाटलं नाही का आपल्या आयुष्यातलं काहीतरी वाया गेल्यावर काय करायचं? काय असं काय वाया म्हणजे काही एखादी अशी ट्रिप होईल, बघायला तर भेटल आम्हाला असं वाटलं. पण आपले पेट्रोल खर्च होईल किंवा आपला वेळ वाया जाईल किंवा आपलं टार्गेट पूर्ण होईल का नाही, किंवा आपण नेमकं कोणाच्या घरी चाललोय किंवा आपण कुठे चाललोय, का चाललोय, ती समोरची माणसं कशी असतील, अशी चुकून सुद्धा कल्पना म्हणा, प्रश्न म्हणा, काय डोक्यात आले नाहीत का? होते की असे, म्हणजे ह्यांनी बोलले की असे चॅनलवर, म्हणलं म्हणजे जाऊ दे, कसे बघायला तर भेटल, ते कसे आहेत माणसं काय वगैरे हे ते. पण मला एवढं म्हणजे माहित आहे की तुमच्या इकडच्या साईडची माणसं एकदम असे मयळ आहेत, हे मला माहित होतं आधीच. कसं काय? म्हणजे कारण काय, म्हणजे माझी पण एक अशी चुलत बहिणी तर दिलेली आहे मंगळवेढ्यामध्ये. तिथली सगळी ती फॅमिली म्हणजे असं एकदम असे गेले की असं मयळून म्हणजे या बसा वगैरे असं बोलतेत हे. पण आमच्या इकडचे असं लगेच मयळू नाहीत माणसं, म्हणजे असं लगेच या बसा, पाणी, चहा पाणी वगैरे असं लगेच विचारत नाहीत. पण तुमच्या इकडची माणसं एकदम असे वेगळेच आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटलं की म्हणजे असे तसे नसणारच आहेत हे माणसं वगैरे, असं म्हणजे चांगलेच असणार आहेत असं वाटलं मला. इथं आल्यावर काय वाटलं तुम्हाला सुरुवातीला, सकाळी आल्यावर? सकाळी म्हणजे आल्यावर ना मला असा प्रश्न पडला, आयुष्यपत किती गायी आहेत ह्यांच्याकडं. माझ्या डोक्यात म्हणजे असा प्रश्न पडला की मी इकडं बघितल्यावर ना किती आल्या मला गायी हे सगळं दिसलं. म्हणलं किती गायी आहेत ह्यांच्यापाशी, आणि आपल्या घरी एक गाय आहे आणि ते बी सांभाळायला आपले घरचे म्हणजे असे नानू करतात, आणि हे किती गायी पाळतात, असं डोक्यात आलं मला पहिल्यांदा. तो गायी संदर्भात विषय झाला. बरं, इथं आमच्या गोठ्यात आल्यावर किंवा आमच्या घरातल्यांनी प्रतिसाद काही दिला का, किंवा योग्य वाटलं का बाबा माणसातली माणसं आहेत? एक नंबर माणसं आहेत. म्हणजे आल्यावर बसा वगैरे, नंतर चेअर्स वगैरे, खुर्ची वगैरे असं बसायला वगैरे दिले, पाणी, चहा वगैरे, आणि जेवायला हे सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित माणसं आहेत. त्याच्यात काय हेच नाही. ही गोष्टी तुमच्या भागात कमी आहेत? आमच्या मान तालुक्यात म्हणजे आमच्या तिकडे भागात कसं सासर तुमच्या माहेर इकडे सांगलीच्या भागात कसं थोडासा पाण्याचा भाग माणसाचं थोडस हे राहतं. आमच्या मान तालुक्यात या कुठल्याही घरी तुम्ही अनोळख्या कुठल्याही घरी जावा, मला माणूस चहा पाणी पिल्याशिवाय बाहेर निघून देणार नाही. कन्फर्म करून विचारतील तुम्ही कुठलं काय, पहिल्यांदा गेल्यावर आमच्या घरी माझ्या म्हणजे सासरे आहे ना, कोण का असं ना, ते रोडवरून चाललेला असं आला का नाही, त्याला पहिल्यांदा माझी सासू पाणी, नंतर चहा, नंतर तू बाबा जेवलायस का, जेवायला वगैरे सगळं विचारणार. आणि आम्हाला पण त्यांनी तसंच शिकवलंय, कोण का असं ना, पण त्याला चहा पाणी जेवण वगैरे तरी विचारायचंच. ही गोष्ट आधी क्लिअर करून घेतलेली बरं, नाही व्हिडिओ बघून अजून ओरडायची. आम्ही तर पाणी तांब्या देतो आणि म्हणते देत नाही सांगत. म्हणजे भागाचा प्रत्येकाचा भाग वेगळा, म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळं. म्हणजे तुम्ही असं काय अनोळखी भागात आला नाही, तुमच्यात बहीण दिली म्हणल्यानंतर तुमचा हा भाग ओळखीचाच आहे म्हणायचं थोडाफार, किंवा तुम्ही येऊन गेलायच असं म्हणजे मी सध्या म्हणजे इथे येऊन गेलेली नाहीये, पण ते तिकडे येऊन ती बोलली ना, अशा म्हणजे माणसं अशा आहेत तशा आहेत, म्हणजे ते पण आता ओरडणार आहेत की आपल्याकडे आले नाही तुम्ही, आता तिकडे गेलात म्हणून. त्यांना पण भेटून जावं जाताना, कारण जवळ आहे. ते पुण्याला असते बहुतेक, म्हणजे ती चुलत बहीण आहे माझी. बर.
ते पुण्याला असतात बहुतेक, म्हणजे असं जास्त कॉन्टॅक्ट मध्ये नाहीत ते. बर बर. असं आहे. मग आता व्यक्त होताना बोलताना माझ्या प्रश्नाची उत्तर देताना भीती वाटली नाही का की बाबा आपण काय बोलायचं नेमकं? आधी मला वाटले की भीती, बाबा मी बोलते का नाही, पण जसं मी बोलायला लागले तशी मनातून भीती वगैरे एकदम अशी गायब झाली. आणि मनातून असं जे आपल्या मनातून काय बोलायचं ते आपोआप तोंडात येते बोलायला. खिलार शेतकरी शान परिवार हा खरंच योग्य वाटला का, की ज्याला बोलता येत नाही त्याला बोलतं करणारा, हा ज्याला महत्व माहित नाही त्याला महत्व सांगणारा, असं वाटलं का योग्य? हा वाटला ना मला आधी. असं मला वाटतं बोला येते का नाही, पण मला असं आता म्हणजे कॉन्फिडन्स वाढला की मी असं बोलू शकते म्हणून. तर मगाशी मुद्दा होता बोलताना तुमचा की देशी गायीपासून असं जे मिळतंय तर ते आपल्याला विकत घेता येत नाही. मुद्दा लक्षात ठेवा नीट, की तुम्हाला असं का वाटलं की विकत आयुष्यात काही घेता येत नाही ते आपल्याला मिळते देशी गायीकडून? जरा सविस्तर तुम्ही व्यक्त व्हा त्या गोष्टीबद्दल. जे काय तुम्हाला व्यक्त होता येते ते व्यक्त व्हा. तुम्ही मागाशी म्हटलाच बोलता बोलता पाठीमागचा मुद्दा होता की देशी गायकडून आपल्याला मिळतंय काय, मिळतंय जे खरंच विकत घेता येत नाही आपल्याला आयुष्यात. अशा गोष्टी मिळतात. काय काय मिळतात गोष्टी? ते म्हणजे देशी गायचा थोडक्यात फायदा कसा कसा होतो आपल्याला? गोमूत्र देशी गाईच्या संपर्कात असल्यामुळे ते सांगू. हा, त्यांना जे काय अनुभव आलाय ते सांगू शकता, तुम्हाला जे अनुभव आलाय ते सांगू शकताय. देशी गायचा फायदा एक तर असा की शेण आहे, गोमूत्र आहे, दूध आहे, आणि सगळ्यात महत्वाचं की निरोगी आरोग्य हा सगळ्यात महत्वाचा आणि मेन फायदा आहे. पण तो कधी कोणाला दिसतच नाही. माणसं फक्त प्रॅक्टिकली विचार करतात काय आहे त्या देशी गाय, किंवा काय आहे गायपासून काय मिळतं, दूध दिलं तर ग्लासभर दूध देईल, मग जर्सी पाळली तर 4-5 लिटर रोज डेअरीला जाईल हा विचार करतात. पण ते 5 लिटरच्या पैशात सुद्धा ते ग्लासभर दूध तुम्ही घेऊ शकत नाही, किंवा ग्लासभर दुधाची बरोबरी करू शकत नाही 5 लिटर दूध सुद्धा. एवढा त्यात फायदा आहे. ते फक्त आता बघणाराचा दृष्टिकोन राहतोय की म्हणजे तुम्ही कसं बघणार त्याच्याकडे, त्याच्यावरती अवलंबून आहे. याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो का की आपण आजारी पडल्यानंतर किंवा उतरत्या वयाला लागल्यानंतर आत्ताच्या रासायनिक युगात आपण अफाट पैसा खर्च करतो डॉक्टर मेडिकलला, बरोबर? तर आज तो पैसा वाचवणारी म्हणजे देशी गाय. हा, बरोबर आहे की. मग तो पैसा किती वाचवणार आहे? आकडा आहे का कुठं? नाही सांगू शकत. पण तुम्ही ज्या वेळेला आकडा देता डॉक्टर मेडिकलला त्यावेळेला तर तो आकडा लिहून ठेवता ना. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा की मी बरेच बघितले जे जुन्यातली म्हातारी लोक गायी पाळायची, गायी चारायला जायची. आतापर्यंत मी असं एकही ऐकलं नाही की त्याला शुगर झाली, बीपी झाली, अटॅक येऊन मेलं, असं कधीच नाही ऐकलं. हा देशी गायचा फायदा आहे. म्हणजे सरळ सांगायला गेलं तर ते कोणाच्याही लक्षात येत नाही, ज्यांना अनुभवलं किंवा सगळ्यांनाच ते समजणार नाही. कारण आता हल्ली प्रॅक्टिकली विचार करणारी लोक ते समजूनही घेणार नाहीत, असा विषय नाही का. त्या मुद्द्याला अनुसरून आहे की आताच्या काळात खरंच मग देशी गाईचा मोल करावा का? 100% केला पाहिजे. आणि मोल कोणी करावा देशी गाईचा, किंवा किंमत अर्थात कोणी करावी किंवा किंमत करावी का? किंमत तर केलीच पाहिजे. तर कसं आहे माहिती का, कोणी करावी हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर, म्हणजे ज्याला शक्य होतंय त्यानं 100% केलीच पाहिजे. पण पहिल्यांदा मानसिकता बदलणं गरजेचं आहे. म्हणजे लोकांचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे की नाही का, तुम्ही फायद्याचा विचार न करता आपलं शरीर हेच लय महत्वाचं आहे हा विचार करणं गरजेचं आहे. आणि हे जर लक्षात आलं तर कोणाला सांगायची गरज नाही तुम्ही मोल करा देशी गायचं म्हणून, ते मनानं करतात. म्हणजे ज्यानं करावं त्यानंच मोल करावं, ज्याला समजलंय त्यानंच मोल करावं. बरोबर. तर मंडळी, बोलायला तेवढं कमी आहे की ह्या व्हिडिओमधून भरपूर काय शिकायसारखं आहे, भरपूर शिकण्यासारखे प्रश्न विचारलेले आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे खिलार शेतकरी शान परिवार न बोलता येणाऱ्याला बोलकं केलं तर व्हिडिओ थांबत नाही. पण वेळेनुसार वेळेअभावी म्हणा अंतर पार करून आलेत, 200 किलोमीटर अंतर पार करून आलेत, म्हणून मी त्यांची जगाला ओळख करून दिली. त्यांच्या गोट्यात काय मला माहित नाही, त्यांच्या घरी काय मला माहित नाही, आणि त्यांची अंतकरण काय बोलतंय एवढंच मला माहिती आहे. त्यांच्या पाठीमागं खरंच काय आहे हे सुद्धा मला माहित नाही. पण एक ना एक दिवस तो येणार आहे. खिलार शेतकरी शान परिवार वास्तव येऊन त्यांची वास्तव गोट्याची म्हणा, त्यांच्या वास्तव घरची आणि त्यांच्या घरचे निगेटिव्ह कसे होते आणि ते पॉझिटिव्ह कसे झाले, त्याला फरक कोणत्या गोष्टीमुळे पडला
तर खरंच खिलार गाय कारणीभूत आहे का? या अनेक प्रश्नांची उत्तरं वेळेवरती देत राहणार आहे. फक्त घेणारा असावा, जातीवंतपणे आजच आणि आत्ताच आणि तात्काळ. उद्या भविष्यात जो वेळ वाया जाणार आहे, पैसा खर्च होणार आहे, तो आजच खर्च करा आणि आजच वेळ द्या. याचा अर्थ आहे देशी गाय, खिलार गाय. ते सुद्धा देशी गायींमध्ये फरक आहे, वेगवेगळा आहे. पण खिलार शेतकरी शान परिवार हा कोणत्या देशी गायीसाठी काम करत आहे? तर आखीव रेखीव कोरीव काकळ फुल बारकावा फुल चित्रा कोसा, हे शब्द कोणी विसरू नका. आणि ह्या शब्दावर व्यवसाय सुद्धा कोणी करू नका. व्यवसाय करायचा असेल तर खरंच वास्तव करा. कारण हे शब्द कोणालाच माहित नव्हते, हे शब्द कोणी वापरत नव्हते. हे शब्द माझ्या वडिलांकडून म्हणजे भारत मामा मळगे यांच्याकडून हे शिकायला मिळाले मला. सहज फिरता फिरता आयुष्यभर ते प्रत्येक शब्द एकत्रित केले आणि हे मोठं वाक्य बनवलेलं आहे. आता मी बघतोय, अनुभवतोय, एखादी वस्तू समोर एखाद्या मीडियाला जाहीर करायचे, तर ती वस्तू त्या कॅरेक्टरमध्ये बसत नसताना सुद्धा, त्या वाक्यात बसत नसताना सुद्धा जे शब्द वापरले जातात. म्हणजे कोणाचे हे शब्द कोणत्याही गोष्टीला खरंच चुकून वापरू नका आणि स्वतःची आबरू काढून घेऊ नका. धन्यवाद. धन्यवाद. भेटू आपण नंतर. तुमच्या गोट्यात जेव्हा वेळ येईल तेव्हा ती वेळ आणायची तुमच्या हातात आहे. बरोबर आहे. आता इथून पुढे हा झाला आजचा योगायोग. हा योगायोग आला मान्य संदीप बिचुकले मालक यांच्यामुळे हा योग आलाय खरं. आणि त्यात तुमचंही कष्ट, तुमचंही प्रयत्न, तुमची धाडस इथपर्यंत पोहोचण्याची, त्याबद्दल खरंच मनापासून मी आभारी आहे, त्यांचाही आणि तुमचाही. धन्यवाद. धन्यवाद.